नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण मंगळवेढा भागामधील मुंडेवाडी या गावामध्ये आलो आहे. तर आपण असा प्रकारचा व्हिडिओ घेणार आहोत की कडबा संदर्भात आपण आपला व्हिडिओ आज घेणार आहे. तर आपल्या चॅनलला कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे आपण इथून जे पुढं कडब्याचे भाव आता कमीत कमी 1-2 महिने सीझन चालतोय, तर कडब्याचे दर आणि ज्वारीच्या संदर्भातील दर, तूर भुसा, हरभरा भुसा या संदर्भातील आपण सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. तर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढचे जे काही चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. नमस्कार मालक. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव विश्वनाथ ठेंगिल. विश्वनाथ टेंगेल. कुठलं गाव? राहणार मुंडेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बरं, आपला व्यापार आहे काय? हा, व्यापार आहे. बरं, ह्या शेतात किती एकर रान आहे? ही 12 एकर रान आहे. बरं, 12 एकरात किती कडबा पडलाय? त्यात 6000 कडबा. 6000. बरं, आपल्याकडे कडबा विक्रीला आहे काय? हो, आहे की. बरं, काय काय कुठनं कुठपर्यंत पोच करताय? काय सिस्टीम कशी असते तुमची? आता मी इथनं पुण्याला, सातारा, कोल्हापूर हा. ह्या एवढ्या लांब पोच करतोय. बरं, कमीत कमी किती किलोमीटर अंतरावरती? कमीत कमी 250 ते 300 किलोमीटर अंतरावर आम्ही घरपोच सेवा देतोय. घरपोच सेवा. हम्म. जर समजा एखाद्या पुणे माणसानं जर तुम्हाला केला, किंवा हडपसर असू द्या, पिंपरी चिंचवड, काय जे काय पुण्यामधले जे काय आहेत, हम्म. आता तिथं जर एखाद्याला जर पोच करायचा कडबा म्हणलं तर काय रेटनं पोच करचाल? आता तसं जर सांगायचं झालं तर जागेवरचा रेट आहे 2700-2800 रुपये शेकडा. बरं बरं. तर इथून जे काय डिझेल किंवा गाडी भाडं, गड्यांची भरणी ह्याचा जर खर्च अधिक केला तर एक साधारणपणे 4041 रुपये शेकडा पोच पिंडी होईल. 4100 रुपये शेकडापर्यंत पोहोचवेल. हा. मग ही गाडी आपली स्वतःची आहे का? होय, स्वतःचे. आपल्या या गाडीत कडबा किती बसतोय? त्या गाडीत आपल्या 900-950 कडबा बसतोय. 900 ते 950 पर्यंत. हा. बरोबर. एखाद्या शेतकऱ्याला जागेवरून द्यायचं मला तर देताय का? होय, देतोय की. काय रेट मिळेल त्यांना? त्यांना इथून जर त्यांनी स्वतः आले तर आम्ही शेतकऱ्याकडनं त्यांना 2700 रुपये पर्यंत एक पिंडी घेऊन देऊ शेकडा. बरोबर. कुठल्या जातीचा कडबा आहे? ही मालदांडीच आहे. 35 एक मालदांडी. हा, 35 एक मालदांडी. बघा मित्रांनो, ह्याने 35 एक मालदांडी म्हणून कडबा सांगितलेला आहे. हे असा कडबा आहे. हा, ह्या कडब्याची साईज बघू शकता. हे शेतकऱ्यांनी कडब्याची साईज पण दाखवले. हे व्यापार आहेत विश्वनाथ टेंगिल म्हणून मुंडेवाडी आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं की बाबा ते कमीत कमी पुण्यापर्यंत मंगळवेढा ते मुंडेवाडीपासून 200 ते 250 किलोमीटर अंतरावरती कडबा पोच करतात. हो हो. तर आपला ज्वारी आहे का आपल्याकडे? ज्वारी पण आहे. ज्वारी काय रेटनं मिळेल? ज्वारी 5000 पासून हा. 6000 पर्यंत ज्वारी बघून आहे. ज्वारी बघून आहे. हा. आता हरभरा भुसा आहे का तुमच्याकडे? सध्या हरभरा भुसा पण आहे हा. आणि तुरीचा भुसा पण आहे. हरभरा भुसा, तुरीचा भुसा. हा. बरोबर. आता हरभरा भुसा जर आता इथं कसं भेटेल? मंगळवेढ्याला जर तुम्ही द्यायचं म्हणलं तर कसं भेटते? मंगळवेढ्याला द्यायचं म्हणलं तर साधारण 8000 रुपये टनाने बसेल. 8000 रुपये. हा. आणि बाहेर लांब अंतर 200 किलोमीटर आता पर्यंत? 200 किलोमीटर पर्यंत 12 रुपये पर्यंत, 12 12 रुपये रुपये टनापर्यंत बसेल. बरोबर. आता हे किती, आता सध्या जी भरायला लागलेली तुम्ही गाडी आहे, हा. ह्या गाडीत आता किती कडवा बसतोय साधारणतः? ह्या गाडीत आता 850 कडबा बसते. 850. हा. बरोबर. कडब्याची साईज मोठी आहे त्यामुळे. तर आपल्या शेतकऱ्यांना दाखवा कडबा काय साईजचा आहे. ही काय कडबा आहे, अशा ही साईज आहे पिंडी. बर. साधारण. तर मित्रांनो, शेतकरी आपल्याला कडबा दाखवत आहे. ही व्यापारी पण आहे बरं का. तर मित्रांनो, जर या नंबरवर ज्यांना कोणाला कडबा घ्यायचा आहे ह्यांच्याकडे कडबा भेटतोय, तूर भुसा भेटतोय, हरभरा भुसा भेटतोय. आणि ज्यांनी कोणाला जर काय घ्यायचं असेल तर यांचं म्हणणं असं आहे की 200 ते 250 किलोमीटर अंतरावरती ह्यांनी पोच करू कडबा शकतो. टाकतात. आणि तूर भुसा असेल, हरभरा भुसा असेल, ज्वारी असेल, ह्यांचा व्यापार आहे. 12 महिने व्यापार असतो आम्हाला आपला. हो हो हो. 12 महिन्याचा महिने व्यापार व्यापार असतोय. तर ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी आपण नंबर सांगितलेला आहे त्यांनी. तर शेतकरी मित्रांनो, तर भैया आपलं हे किती किलो पिंड आहे साधारणतः? साधारणतः 3.5 किलोची पिंडी आहे. 3.5 ते 3 किलो पर्यंत पिंड हा. आहे. वजनावर देताय तुम्ही?
वजनावर पण देतोय की. वजनावर पण देत आहे. होय. काय रेटाने देतो वजनावरती? आता ते रनिंग वरती त्याचं डिपेंड राहते. बर बर बर. साधारण आता कोल्हापूर पुणे कुठून ऑर्डर येईल त्याच्या ह्याच्यावरती रेट जरा ठरला जाईल. बर बर. मग आता तुम्ही बाजारला तुमची गाडी जाते कुठल्या? हो जाते की. आता कुठलं बाजार करताय? आता सध्या आपण आटपाडी, हा सांगोला, हा. कोळ्याचा बाजार एक करतो. कोळ्याचा बाजार. कोळ्याचा बाजार कुठल्या वारी असतोय? कोळ्याचा बाजार गुरुवारी का काहीतरी असतोय असं. बर. कोळ्याचा बाजार म्हणजे आता नवीन धंदा चालू झालाय थोडक्यात. हा. हा. आणि रविवारी सांगोला. सांगोला, शनिवारी आटपाडी आटपाडी. हा, आणि आणि सोमवारी करकम बाजार असतोय. लोणंदला पण जातो आम्ही, गुरुवारी जातो कधी कधी. लोणंदचा गुरुवारी पण बाजार असतोय काय? तसं जर जमलं तर मसवडला पण, जर टाइम मिळाला तर बुधवारी मसवडला पण जातोय. बुधवारी मसवडचा बाजार असतो. तर मित्रांनो, ह्यांनी सांगितलेलं आहे कडबा यांच्याकडे एक नंबरचा आहे आणि यांची गाडी मसवडला बुधवारी येते, सोमवारी करकम भागात जाते, रविवारी सांगोलला जाते आणि शनिवारी आटपाडीला जाते. जर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्या हिशोबाने त्यांना संपर्क करू शकताय. आणि बाजार दिवशी सोडून तुम्हाला पण ही यांची ऑर्डर जर कोणाला द्यायची आहे तर त्यांनी नंबर सांगितलेला आहे. बाई अजून एकदा नंबर सांगा तुमचा. 84 59 हां 17 17 34 34 67. 67. यांनी अजून एकदा नंबर सांगितला आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचा आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, यांनी सगळं सांगितलेलं. तर यांची गाडी बघूया आपण कशा पद्धतीने भरती ती. तर यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि बाई हे कुठल्या जातीचा कडबा आहे? ही 35 एक मालदांडी. 35 एक माळी. अजून कुठल्या प्रकारचा कडबा असतोय काय? दगडीच असतोय. दगडीचा असतोय काय? हा. आणि जनावराला खायसाठी कुठला चांगला? दोन्ही चांगले. आता ही कडबा जे आहे सुका चारा हा. जे आपण म्हणतोय, हा. मग आता हे कशा कुठल्या जनावरला चालतोय? ही जर्शीला चालतोय, मसरांना चालतोय. मग आता भाई मुरगाच्या पेक्षा थोडं महाग वाटत नाही का? मुरगाचा पेक्षा जरी महाग असेल हा. तर याचा रिझल्ट चांगला आहे. Result दुधाचं चांगला. फॅट वाढतंय. फॅट वाढतंय का? आणि जनावर सुदृष्ट राहते ती. सुदृष्ट. हा. म्हणजे जनावरांसाठी एक नंबरचा चांगला आहे एक म्हणायचं. चांगला आहे. बर. जरी रेट ज्यादा गेला तरी इकडे फॅट वगैरे चांगलं लागून जनावराचं fat वाढतंय. कव्हर होऊ शकते. आणि तसं म्हणलं तर पावसाळ्यात पण ह्याचा उपयोग होतो. सुका चाऱ्याचा भरपूर उपयोग होतोय म्हणायचा. हा. हा. तर मित्रांनो, आपण बघतोय गाडी शेतकऱ्यांनी सांगितले बाबा, हा व्यापाऱ्यांनी सांगितलं बाबा अशा पद्धतीचं आहे कडबा. आपण पूर्ण बाहेरच्या पद्धतीने सोडतोय आणि ह्या पद्धतीने त्यांची गाडी भरली जाते. बघून घ्या. तर मला हे कडब्याला पाणी दिले का? हे पाणी कुठल्या पावसावरला? 3 महिने झाले पाऊस पडून. पाऊस बिगर पावसाचा कडबा आहे. हा, बिगर पाण्याचा आहे. एकदा बिगर पाऊस पाण्याचा. पडलाय 3 महिन्यापूर्वी, त्याच्यावर आलेला कडबा आहे. बिगर पाण्याचा. हा, बिगर पाण्याचा. बिगर पूर्ण पाणी एकदा नाही. पाणी एकदा सुद्धा दिलेलं नाही. पाणी तर नाही दिसतंय तुम्हाला एवढ्या काळ्या रानात कुठं पाणी. तर शेतकरी मित्रांनो, ह्याने खत वगैरे काय सुद्धा नाही. आणि इकडं वैशिष्ट्य म्हणजे बांध नाही, काय नाही. आणि बघा इकडे एक सुद्धा बोर नाही. आणि फक्त पावसाच्या आधारावर फक्त हा ज्वारीचा म्हणजे कडबा इथं येतो. ज्वारी कडबा येतो इथल्या रानामध्ये. तर मित्रांनो, यांचे आपण शेतकऱ्यांच्या मुलाखत घेतल्या. ह्यांनी व्यापार पण करते, त्यांचा स्वतःचा कडबा आहे. तर ह्यांच्याकडे ज्यांना कोणाला जर काही कडबा घ्यायचा असेल तर यांनी नंबर आपल्याला दिलेला आहे. आणि जर कोणाला काय अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण बोलू शकताय. किंवा ह्या नंबरवरती जरी तुम्ही काय तुम्हाला जर काय अडचण असेल तर सांगू शकताय. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करत आहोत. तर आपल्या चॅनलला जर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काय अडचण असेल तर या नंबरवरती कॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.